खासदार सुप्रिया सुळे आज मस्साजोगला केज तालुक्यामध्ये गेलेले आहेत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यावेळी देशमुख यांच्या कुटुंबियांनी बऱ्याच नवीन गोष्टींना तोंड फोडलेलं आहे। त्यांचं म्हणणं होतं की तिथून जवळच केज तालुका म्हणजे केज तालुका जिथं संपतो तिथं कळंब शहर आहे, म्हणजे धाराशिव जिल्ह्यातलं, आणि नेमका मृतदेह जो आहे संतोष देशमुखांचा तो कळंबच्या अगदी जवळ नेऊन टाक, पण तो हद्दीत होता केजच्या। केज तालुका संपतून कळंब शहर सुरू होतं, अगदी तिथं काही एखाद दुसरा किलोमीटर 4 किलोमीटरचं अंतर असेल, अगदी ते शहर बॉर्डरवर आहे जिल्ह्याच्या, धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या। त्यामुळं हा मृतदेह तिकडे टाकण्यामागे काय उद्देश होता, मग त्याच्यामागे वेगळं कारण होतं का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। सुप्रिया सुळे तिथे गेलेले आहेत कारण अलीकडं तिथेही आता राजकारणाला वेगळे नवीन रंग चढलेले आहेत। हा मुद्दा सर्वात प्रभावीपणे जर कोणी मांडला असेल तर तो सुरेश धस भाजपाचे, त्यानंतर बजरंग सोनवणे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार, त्यानंतर संदीप क्षीरसागर, या सगळ्यांनी मिळून हा मुद्दा मांडला। पुन्हा प्रकाश सोळंके बोलले, तेही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी तर मागणीच केली की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे। सुरेश धस यांनी राजीनामा नाही मागितला, पण ते तर नेहमी म्हणतात की ते प्रकाश सोळंकेच मागतात त्यांच्या पक्षाचे, मी काय मागण्याची गरज आहे वगैरे। आणि सुरेश धस यांची धनंजय मुंडे यांच्यासोबत 2 वेळा बैठक झाली, हा मुद्दाही आता खूप चर्चेत आहे। या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंची भेट खूप महत्त्वाची आहे। देशमुख कुटुंबीय नाराज आहेच आहे, लोकांच्या मनामध्ये पण संशय आहे की नेमका हा विषय आता कुठल्या दिशेने जातो आहे, कारण जे धस आतापर्यंत अतिशय पोटतिडकीने हा विषय मांडताना दिसत होते, अचानक त्यांची धनंजय मुंडेसोबत 2 वेळा बैठक होणं, त्यानंतर त्यांची धार कमी होणं, धनंजय मुंडे यांना वारंवार मागणी होऊन सुद्धा त्यांनी राजीनामा न देणं, त्यांना राजकीय संरक्षण दिलं जाणं, ते इतकं संरक्षण की शेवटी अजित पवारांना परवा म्हणावं लागलं की मी सुद्धा नैतिकतेला धरून एकदा राजीनामा दिलेला आहे, सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा असं सांगून त्या धनंजय मुंडेंवर हा मुद्दा सोपवून दिलेला आहे की राजीनामा द्यायचा की नाही जरूर तुम्हीच ठरवा। आणि यातनं हतबलताच सिद्ध होती की काय अशी टीका आता अजित पवारांवर होऊ लागलेली आहे की तुम्ही असं कसं म्हणता, तुम्ही तर तुमच्या पक्षाचे नेते आहात, अध्यक्ष आहात, तुम्ही म्हटलं पाहिजे की तुम्ही राजीनामा द्या म्हणून, पण तरी तर मागणी होत नाही, तेही म्हणत नाहीत। त्यामुळं या विषयाला आता एक नवीन वेगळं वळण यायला लागलेलं आहे आणि भाजपची आजवरची ह्या विषयातली भूमिका सुरेश धस यांच्या बैठकीमुळं वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। याचा अचूक फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट घेतो का हे पाहण्यालायक आहे, कारण आज गेल्यानंतर कदाचित आता सुरेश धस यांनी 2 पावलं माघार घेतलेली असल्यामुळं हा मुद्दा पुढे कोण न्यायचा, तर यासाठी बीड जिल्ह्यामध्ये ज्यांचं राजकीय स्थान कायम गेल्या 20 वर्षामध्ये चांगलं राहिलेलं आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट घेईल का, आणि याचा फायदा घेऊन प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके आता जरी अजित पवारांच्या पक्षात असले तरी ते राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आहेत आणि ते धनंजय मुंडेंच्या विरोधात आहेत। त्यामुळं शरद पवार गटाचे खासदार आणि आमदार आणि अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके हे याचा फायदा कसा घेतात याच्यावर बरंच काही पुढं अवलंबून आहे। हा मुद्दा एवढ्या लवकर निकाली निघणार नाही असेच संकेत आजच्या या बैठकीतून निघत आहेत।